सो लहानपणीपासूनच ते विजन होतं का, की पुढे जाऊन खूप मोठं बिझनेसमॅन व्हायचंय किंवा पॉलिटिक्समध्ये उतरायचंय आणि काहीतरी एक आपलं स्थान निर्माण करायचं? नाही, तसं नाही आहे. पण मी लहान असताना एक स्वप्न बघत होतो नेहमी, की त्यावेळेला तुम्हाला माहिती असेल, की सत्यनारायणाची पूजा असेल, तर ते आपल्या इंजेक्शनच्या बाटल्यांचं मकर बनायचं. त्याला 1761 बाटल्या लागायच्या ते पूर्ण मकर बनायला. हं. तर मी माझ्या आईला सांगायचो, की मी 1761 बल्बचं माझं घर बनवीन. आणि त्यावेळेला माझी आई मला सांगायची, की स्वप्न बघायला पैसे लागत नाही, तू स्वप्न बघ. आणि असं होतं, की त्या काळामध्ये, की एक चाळीत राहणारा मुलगा काय 1761 बल्बचं घर बनवणार हं, हं. आणि काय घर घेणार. म्हणजे शेवटी कुठेतरी सरकारी नोकरी किंवा प्रायव्हेट नोकरी करेल. बरोबर. आणि परळमध्ये त्यावेळेचं वातावरण एवढं वाईट होतं, की प्रत्येक एक घर सोडून एक घर मुलगा अंडरवर्ल्डमध्ये जात होता. हं. कारण मिल बंद पडत होत्या, लोकांना नोकऱ्या नव्हत्या आणि प्रचंड वाईट परिस्थिती होती. पण माझ्या लाईफचा टर्निंग पॉईंट परळ सोडण्याचा जो ठरला, हं. ते जे मी पळून जाऊन लग्न केलं हं. आणि परळ सोडलं, हं. त्यामुळे आज प्रसाद लाड उद्योजक आणि एक चांगला पॉलिटिशियन म्हणून दिसायला लागला. नाहीतर मग कदाचित कुठेतरी मलेशिया किंवा दुबईमध्ये दिसला असता. म्हणजे ते पोटेन्शियल आहे का? कदाचित तेव्हा जर परिस्थिती असती तर ते पोटेन्शियल करावं लागलं असतं.